हॅलो, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हे वाला बटाटा स्नॅक्स जर घरी बनवलात तर दुसरे कुठलेही स्नॅक्स तुम्ही खाणार नाही, कारण हे वालं बटाटा स्नॅक्स एवढं भारी टेस्टी आणि क्रंची आणि क्रिस्पी एवढे भारी लागतात ना. तुम्ही नक्की ट्राय करा. बॉईल केलेले 4 बटाटे घ्यायचे, कुस्करून घ्यायचे. त्यानंतर 4 ब्रेडच्या स्लाइस घेऊन पाण्यामध्ये डिप करून त्या डायरेक्टली आपण पटकन त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिरपूड आणि अर्धं पॅकेट मॅगी मसाल्याचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स 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 करून घ्यायचं. त्यानंतर आपण जसं पीठ मळतो ना तसे गोळे करून घ्यायचे. गोळे छान असे 3 असे गोळे तयार झाले होते. आपण पोळी कशी लाटतो तशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. पहिला मी कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आणि मध्यम अशी लाटी लाटून घ्यायची, कारण आपण पोळीला एकदम पातळ लाटी लाटतो तशी लाटायची नाही, जाडसर लाटी ठेवायची. त्यामुळे आपली स्नॅक्स एकदम क्रंची क्रिस्पी तयार होतात आणि एकदम टम्म अशी फुगतात. आणि अशा प्रकारे माझ्याकडं शेप्स होते. तुमच्याकडं जर असे अवेलेबल नसतील तर तुम्ही कोणताही आकार दिला तरी चालतो. अशा प्रकारे मी सगळे शेप्स बनवून घेतले आणि एकदम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. त्यानंतर बारीक असा गॅस करून घ्यायचा आणि एकदम मंद आचेवर कुरकुरीत होऊपर्यंत तळायचे. एकदम क्रंची क्रिस्पी आणि पोटॅटो स्नॅक्स तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. सॉसबरोबर एकदम भारी लागतो. आणि संडेला तर एकदम स्पेशल डे बनवायचा असेल तर तुम्ही हे वाले बटाटा स्नॅक्स नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.